महाराष्ट्राचं सर्वांचं दैवत आहे शंभू महादेव. कोणी गेलं तरी तुमच्या घरात विचारलं की तुमच्या देवाचं नाव सांगतात. ज्योतिबा, खंडोबा, नाईकबा, सिद्धोबा, महादेवच आहे, पिंड आहे. म्हणून नमः शिवाय. ज्यांना हा सगळा अधिकार आहे त्यांनी ओम नमः शिवाय. महिलांनी ओम म्हणू नये, शूद्रांनी ओम म्हणू नये, असे काही संकेत वेदागमात सांगितलेले आहेत. आगम सिद्धांत, आगम तिथे संगम आहे, काही भेद नाही आहे. नारी नरा सकाळी का येथे अधिकार तिथं काही भेद सांगितलेला नाही. पण तिकडे जर असं सांगितलेलं हरकत नाही आहे. पण नमः शिवाय एवढं म्हणायला कसलाच प्रत्यवाय नाही. नश्वर सुलहा प्रपंच अवघा, नश्वर सुलहा प्रपंच अवघा, नकळत अंतर घा, नकळत अंतर घा. भवधर नवपाय सुलभ उपाय, तारक मंत्र श्री गुरुदास. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, तारक मंत्र श्री गुरुदास. नमः शिवाय, नमः शिवाय, तारक मंत्र श्री गुरुदास. हरे हरे नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सहज म्हणा. जगातला एकमेव मंत्र आहे की या मंत्राला कुठल्या ऋषी मुनी योगी साधू संत देव ब्राह्मण गुरव चोर मोर कुणाचाही शाप नाही, उशाप नाही. ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करता त्याच दिवशी त्याचं पुण्य तुम्हाला सुरू. बाकीचे सप्तकोटी मंत्र आहेत, 7 कोटी मंत्र आहेत, परंतु त्या मंत्राचे अक्षर किती आहेत. जसं की शिव म्हटलं की 2, राम म्हटलं की 2 नाव आहेत, उमा म्हटलं की 2 नाव आहेत, विठ्ठल म्हटलं की 3.5 अक्षर आहेत. तर तेवढा 3.5 गुणिले 4 किती झाले? 14,000 जप झाल्याशिवाय विठ्ठल हे नाम तुम्हाला पुण्य देणार नाही. उमा 2 अक्षर आहेत, 4 दोन्ही 8,000 जप झाल्याशिवाय उमा शब्दाचं फल मिळणार नाही. पण नमः शिवाय ज्या दिवशी सुरू करता त्या दिवशी ते सुरू झालेलं आहे. म्हणजे त्याला फक्त गुरुच्या मुखातून मिळायचा अवकाश. गुरुने एकदा सांगितलं की ते सत्य झालं. म्हणून आम्ही इथून जरी तुम्हाला सांगितलं तरी सुद्धा ओम नमः शिवाय. ज्या दिवशी आता मिळाला इथून पुढे तो तुम्हाला फलद्रूप झाला. आता हे एवढं गुरुनी सांगायला पाहिजे. गुरुनी सांगितल्याशिवाय नमः शिवाय कळणार नाही. म्हणून ते गुरुकडून घेतलं पाहिजे नमः शिवाय. पण पुढे भागवत संप्रदायाची मंडळी आली आणि हरिहराचा अधिकार सांगितला. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही नमः शिवाय म्हटला आणि त्याच्या जोडीला जर रामकृष्ण हरी म्हटला
तर त्याला सुद्धा गुरुची पण गरज नाही, कुठल्या संस्काराची गरज नाही. त्याच्यासाठी हवन तर्पण यजन काही करण्याची आवश्यकता नाही. जगातले हे दोनच मंत्र असे आहेत की ज्याच्यासाठी कुठले बाह्य विधिविधान करण्याची आवश्यकता लाभत नाही. नमः शिवाय, नमः संपला. रामकृष्ण हरी. पण रामकृष्ण हरी हे नेमकं काय आहे? राम पहिला कसा, कृष्ण दुसरा कसा आणि हरी तिसरा कसा, हे मात्र समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला माहित आहे पहिला नंबर कोणाचा येतो? कमी मार्क असलेला. जास्त मार्क ज्याला असतात तो पहिला, मध्यम मार्क असतात तो दुसरा आणि कमी मार्क असतात तो तिसरा. तसं झालंय बघा. राम पहिला आलंय याचं कारण असं आहे, राम आपल्याला माहित आहे तुमच्या आजूबाजूला पण कुठेतरी रामनाथ, रामलिंग किंवा रामेश्वर या नावाचं मंदिर असेल आणि ते प्रभू रामचंद्रांनी इथं येऊन पूजा केली होती असं तुम्हाला सांगत असतील. अयोध्येकडून लंकेकडे जात असताना आणि पुन्हा तिकडून परत अयोध्येपर्यंत येत असताना प्रत्येक ठिकाणी त्यांनी पूजा केल्या. त्या ठिकाणी सूर्योदयाच्या वेळेला रामनाथ म्हणून, दुपारी रामेश्वर म्हणून आणि सायंकाळी रामलिंग म्हणून, पहाटेची संध्याकाळच्या पूजेमध्ये रात्रीची पूजा रामलिंग म्हणून, मध्यरात्रीची पूजा पुन्हा रामेश्वर म्हणून आणि पहाटेची पूजा रामनाथ या नावाने केल्याचं अनेक ठिकाणी आपल्याला सांगितलं जातं. 6 वेळ पूजा केली म्हणून नंबर पहिला. आणि पुन्हा दुसरं नाव काय आहे? राम, बोला, कृष्ण. कृष्णाने काय केलं? तुमच्याकडे कधी 16 सोमवार करतात का? 16 सोमवार करतात. पहिलं कोणी केलं होतं माहित आहे का? मूळ द्वारका, बेट द्वारका, मकर ध्वज द्वारका अशा 3 द्वारका आहेत श्रीकृष्णरायाच्या. आणि या 3 द्वारकेमध्ये त्यांनी उपाशी राहून, खडीसाखर खाऊन आणि पुन्हा त्यांच्या द्वारकेमध्ये तर काय कमी आहे हो, रायपेचा राणा. द्वारकेमध्ये तर दूध काय, तूप काय, गहू म्हणजे काय विचारायलाच नको. मग मलिदा नाही का, मलिद्याचा 3ऱ्या वेळेला त्यांनी मलिद्याचा प्रसाद केला. पहिल्या वेळेला केला, पूर्ण उपाशी केला. मी ज्यांना मदत करेन, मी ज्यांच्याकडे जाईल त्यांचं कल्याण झालं पाहिजे. आणि म्हणून पांडवांना त्यांनी मदत केली, दुसरं काहीच केलं नाही. सगळं सैन्य त्याचं कौरवांकडे होतं, पण विजय कृष्ण भगवंत जिकडे गेले तिथं प्राप्त झाला. पहिल्या सोमवाराचं महात्म्य. दुसऱ्या सोमवारी त्यांना सुनु पुत्र झाला, त्याचं नाव शंभू असं ठेवण्यात आलं. आणि तिसऱ्यांदा एवढा वनवास, एवढा त्रास, सगळं काही झालं आणि नंतर ते पदावर आरूढ झाले. लक्षात ठेवा. मध्यंतरी व्हॉट्सअपवर एक कविता येत होती की प्रेमाने बोलावणारी
प्रेमाने म्हणणारी राधा द्वारकाधीश राजाला बघायला आलेली आहे. राजा वेगळा आणि प्रियकर वेगळा. लक्षात ठेवा, प्रियकर आणि प्रियसीचं नातं फार वेगळं असतं. ज्यांचं प्रेम कुठून झालं असेल तर हात वर करा. म्हणजे मामाचा, आत्याचा पोरगा, कुणाचा तरी वगैरे, मावशीच्या, नाण्याचा, कुणाच्या, असा नात्यातल्या पोराबरोबर माझं प्रेम होतं आणि मग आमचं लग्न झालं. म्हणजे आता एवढ्या लोकात सांगायला तुम्हाला जरा गडबडच वाटणार, हरकत नाही, पण मी ओळखले कुणाचं आहे ते. तेव्हा ज्यांचा असं प्रेमविवाह झालेला आहे त्यांना माहीत आहे. त्याला आपण ये की रे, जा की रे, कळतं का नाही म्हणत होतं की नाही तेव्हा प्रेमात. आणि तो सुद्धा प्रेम, गप ग, तुला काही कळत नाही असं म्हणत होता. तू नाही आलीस तर मी जेवणार नाही, तू नाही आलास तर मी जेवणार नाही, तू पहिलं, तू पहिलं. आणि आता लग्न झाल्यावर एकदम सैल. प्रेयसी वेगळे आहे, प्रेयसी वेगळे आहे, पण बायको झाले की हक्क सुरू झाला. माझ्याशिवाय दुसरं चालणार नाही. अहो, आईला सुद्धा जवळ येऊ देत नाही, नंदेचा तर भानगडच नाही, जावांचा हेवाच सुरू. प्रिय प्रियकरांचं नातं वेगळं आहे. म्हणून देवाशी नातं ठेवत असताना एक तर प्रिय म्हणून ठेवलं, सखा माझा पांडुरंग, ते तरी नातं असलं पाहिजे. नाही तर मग खाली म्हणत होते, रोज म्हणत राहतील, लिंगपती अंगसती धर्मनीती, लिंगपती अंगसती धर्मनीती, वीरशैव बांधवांना सांगू ऐकते, वीरशैव बांधवांना सांगू ऐकते, वीरशैव बांधवांना सांगू ऐकते, वीरशैव बांधवांना सांगू ऐकते. हर हर नातच वेगळं आहे. जेव्हा आपण सतीपतीचं नातं निर्माण करतो त्यावेळेला प्रेयसीला कदाचित त्यानं दिल्याशिवाय मिळत नाही, प्रियकराला कदाचित तिनं दिल्याशिवाय मिळत नाही. पण सती आणि पती झालं की पतीचं सगळं पत्नीला मिळतं, त्यात काहीही शिल्लक राहत नाही. तसं पती परमेश्वर झाला पाहिजे, पती ईश्वर झाला पाहिजे, पती देव झाला पाहिजे. शिव आपोआपच देवी बनणार आहे, सर्व काही त्याला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून एकदा खरं बोलायला काय हरकत आहे. भगवान विष्णूंनी तेच केलं, खरं बोलले आणि मग देव प्रसन्न झाले. आणि त्याच दिवशी त्यांनी सांगितलं, हे ब्रह्म्या, तू खोटं बोललास, हे तुझं तोंड छाटलं. असं म्हणत त्रिशूल टाकल्याबरोबर त्याचं तोंड पडलं खाली. आणि या चार तोंडाने, चांगलं बोललास तर लोक तुला बोलतील, पण तुझी पूजा होणार नाही. काहीतरी करा, काहीतरी करा. काही नाही, या डोक्याचं काय करायचं. तुम्हाला माहित आहे, गावाच्या बाहेर वेस असते, जी जुन्या काळातली घरं आहेत ते वेशीचं बाहेर वेस असते. आणि वेशीच्या बाहेर एक डोकं असते, माहित आहे का. एक डोक्याचं तोंड असलेला दगड असतो, गावाच्या बाहेर असतो, गावात प्रवेश करताना तिथं असतो. शक्यतोवर पूर्वीच्या काळात दुसरा कार्यक्रम करायला बाहेर लोक जात होते. आता सगळं घरात करायचं आणि पचवण्यासाठी बाहेर फिरायचं, असा कार्यक्रम आहे. पूर्वी तसं नव्हतं, आरामशीर खायचं आणि बाहेर जाऊन विसर्जन करून यायचं. आता घरात विसर्जनाची व्यवस्था आणि ते पचवण्यासाठी बाहेर फिरण्याची व्यवस्था, असं चालेल. काय वेगवेगळं सगळं झालेलं आहे. पूर्वी लोक पंक्तीत खायचे, आता जनावरांची पंगत असते आणि माणसं फिरत खातात. शिवहार 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 फार वेगळं झालेलं आहे. पुढे पुढे काय घडणार आहे माहित नाही, पण तरी सुद्धा आपणाला देवापर्यंत जायचं आहे. जीवाला शिवापर्यंत जायचं आहे, जीवाला देव करायचं आहे. आणि मग देव व्हायचं असेल तर
त्याचे गुण आपल्यामध्ये आले पाहिजे. समानशीलेषु व्यसनेषु सख्यम असं म्हटलेलं आहे. तंबाखू खाणाऱ्याला तंबाखू खाणारा मिळतो, ते दोघं जुळून जातात. कोल्हापूर सोलापूर करणाऱ्यांना ते मिळेल, त्यांची दोस्ती होत असते. अजून काय काय वेगवेगळे छंद असतात. प्रत्येक गोष्ट ज्याला ज्याची आवड त्या आवडीचं त्याला माणूस मिळतं. अहो तिळा तांदळाच्या गाठी सुद्धा देवानीच बांधून ठेवलेल्या आहेत असं आपण म्हणतो. घरासारखा गुण सासू सारखी सून. लोक म्हणतात आता कसं काय हिला मिळणार कोणास ठाऊक, लय बाई फास्ट आहे. काय हरकत नाही, तिची सून सुद्धा तिच्यापेक्षा फास्ट येत असते. त्यामुळे काळजी करायचं कारणच नाही. सारख्या सारखं वारक बरोबर होत असते. त्यानं देवाला माहित आहे पेनबोरी गाव इतकं सुंदर आहे, इतकं जुनं शिव मंदिर आहे, मग इथं दारेश्वर महाराजांना आलं पाहिजे आणि शिव कथा ऐकवली पाहिजे. खरं तर कधीतरी प्रवचन किंवा कीर्तन एवढाच विषय होता. शिवकथा ही तुमच्या पेनबोरीमध्येच पहिल्यांदा मी पेन हातात घेतलंय आणि बरून लिहायला सुरुवात केलेली आहे. इथंच सुरुवात झालेली आहे. पण तरी देखील इतके भक्तिमंत अशी तुम्ही मंडळी असल्या कारणाने हा सोहळा पुढे चालू झालेला आहे. इथेही शिवकथा सुरू होणं आणि तुमच्याही अंतःकरणामध्ये शिवाबद्दल, देवाबद्दल, संतांबद्दल, गुरूंबद्दल असलेला आदर, भक्ती, त्यामुळे तर हे सगळे शक्य झालेलं आहे. भक्ती हीच प्रचंड शक्ती आहे. भक्ती, शक्ती आणि मुक्ती. मुक्ती तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्यामध्ये शक्ती असली पाहिजे. मुक्ती तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्यामध्ये भक्ती असली पाहिजे. भक्ती, जप आणि नम्रता या तीन गोष्टीचं नाव आहे भजन. तुम्ही रोज भजन करता. शरीरासाठी भोजन आवश्यक आहे आणि आत्म्यासाठी भजन आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर भजन आहे. आणि कलियुगामध्ये भजन सगळ्यात श्रेष्ठ आहे. सत्ययुगामध्ये तपश्चर्या करावी लागायची. हजारो वर्षपर्यंत एकाच जागेवर बसून देवाचं ध्यान करायचं. कलियुगानंतर त्रेता, द्वापार आणि आता कलियुग आलेला आहे. त्रेतायुगामध्ये देखील यज्ञ कर्म वगैरे बरंच काय काय भानगडी कराव्या लागायचं, तेव्हा देव प्रसन्न व्हायचं. द्वापार युगामध्ये सुद्धा आत्ताच सांगितले आपल्याला 16 सोमवार, पुन्हा ते सोमवार केल्याप्रमाणे त्याचा किती जप झाला त्या जपानुसार हवन, तर्पण, यजन आणि भोजन
कलियुगात दुसरं काही करायचं नाही, नुसतं भजन करायचं आणि भोजन करायचं नाही का. इकडून बघा ती भांडी यायला लागलेली आहे. 4 नंतर भोजन कार्यक्रम सुरूच आहे. आता फक्त भजन करायचं आहे. तिकडे पुढे कथा सांगतात, मध्येच एखादं भजन सांगतात, आपण आनंदाने भजन म्हणायचंय. कलियुगामध्ये भजन ही सार आणि पुढे हृदयी शंकर साठ. शंकर आपल्या भक्ताते असे मनोहे शंकर नाम जाते. कल्याण स्वरूपी कल्याणी स्वरूपी कल्याणी रमण स्वरूप लिंग सांगितले. शिव आणि जीव यांचं ऐक्य. म्हणून तर गेल्यानंतर आपले पिंड पूजन केलं जातं. जिवंत असताना कशा कशाची पूजा करावी. आपण गेलो की फक्त आत्मरूप असतो आणि तो परमात्मा करायचा आहे, म्हणून लिंग पूजन सांगितलेलं आहे. पण असं असलं तरीही देखील आपल्या ऐहिक शरीराचा विचार करत असताना आपणाला पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि या पंच दशेंद्रियांचा विनियोग व्यवस्थित चालावा, दशेंद्रिय व्यवस्थित चालावीत म्हणून आपल्याकरता काही विशेष देवतांची सुद्धा माहिती दिलेली आहे. आणि शरीर व्यवस्थित चालावं. बघा, हे चिदान देगा देवा हे भगवंता, तुझा विसर होता कामा नये. मग सतत शिव शिव म्हणणाऱ्या व्यक्तीला या सगळ्या गोष्टी त्यात सामावलेल्या असतात. त्यांनी वेगळं करण्याची गरज नाही. तरी सुद्धा धर्मशास्त्र सांगतात, अहिंसा सत्यमस्तेयम ब्रह्मचर्यं दया दानं पूजा जप ध्यानम इति धर्मस्य संग्रह. धर्म धर्म कर्म काय आहे? शिवार्चन ही पूजा विजान सांगितलं, पण मला धर्म कळला पाहिजे. माझ्या धर्माचं आचरण काय आहे? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि दया क्षमा, या 6 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. पण मी या 6 गोष्टीबद्दल आता बोलणार नाहीये. या 6 गोष्टीबद्दल आपण पुढे ओघाने एकेका विषयावर बोलणार आहोत. इथे मात्र दानम पूजा जपो ध्यानम इति धर्मस्य संग्रह, या 10 गोष्टीचं आचरण म्हणजे हे धर्मसंग्रह आहे. पण या 6 गोष्टी ज्या आहेत, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, दया, क्षमा, या गोष्टी मात्र सामाजिक आहेत. आता आपण समाजाचा इथं विचार करत नाही. आता फक्त आपण आपल्या जीवाचा, शरीराचा विचार आणि या कायेच्या दृष्टीने विचार करत असताना, शरीराच्या दृष्टीने विचार करत असताना दानम पूजा जपो ध्यानम इति धर्मस्य संग्रह. दानम, दान काय करावं? मी फक्त नाव घेतो,
तुम्हाला काय दान द्यायचं ते तुमच्या मनाने ठरवायचं आहे. आम्हाला एका माणसाने गोदान म्हटले की चांदीची गाय आणि वासरू आणून दिलं. आता लोक सोन्याचं पण देतात, पण खरी गाय द्यायचं धाडस कुणामध्ये नाही. सोन्याची गाय दान द्यायचं म्हटलं ना तर लाखो रुपये लागतात. 5-25 हजार रुपये दिले तर चांगली गाय येते, पण ती सांभाळणं कुणाकडे शक्य नाही आहे. तेव्हा 1.5 लाख रुपयाची सोन्याची गाय दिलेली परवडते, 50 हजारची चांदीची दिलेली परवडते, पण 15 हजारची देशी गाय कोणाला द्यावी वाटत नाही, अशी परिस्थिती आहे. पण धर्मशास्त्राने सांगितलेलं आहे पहिलं दान कोणतं असेल तर गाय. गायीमध्ये 33 कोटी देवतांचा निवास. एक गाय द्यायचं आणि त्याची पूजा सेवा करायची म्हणजे 33 कोटी देवतांची पूजा केल्याचं फळ आहे. गाय. त्यानंतर भूमी, जमीन. सगळ्यात सहनशील गोष्ट कोणती असेल, स्वच्छ गोष्ट कोणती असेल तर ती जमीन आहे. जमिनीला काही करा, उलटा पलटा, नांगरा, तुकडा, खूप मोठे खड्डे काढा, त्याच्यात सुरुंग लावा, आणखी काय वाटेल ते करा, भूमी शांत आहे, तिची कधीच तक्रार नाही. पण जर तिने हालायचं ठरवलं तर एकाचंही घर शिल्लक राहत नाही. म्हणून भूमिदान काही जरी झालं तरी कधी का असेना, कुणी का असेना, भूमिदान केलं पाहिजे. पूर्वी गाय विकत नव्हते, आता गायी पण विकायला सुरुवात झाली. पूर्वी जमीन विकत नव्हते. जर तुम्ही विचारलं ही जमीन कोणाची आहे, नाही आमच्या पंजोबांची आहे, आमच्या आईला भाऊ नव्हता म्हणून पंजोबाने आमच्या वडिलांना दिली. दान, विक्री नव्हती. जोपर्यंत गायीची आणि भूमीची विक्री होती, जी वस्तू मी सांगतोय ते लक्षात ठेवा. त्यानंतर तीळ सुद्धा विकायचे नाहीत. तिळगुळ घ्या, गोड बोला. आता तिळाची किंमत किती झाली, गुळाची किंमत किती झाली आपल्याला माहीतच आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर सोनं विकायचं नाही, दान द्यायचं. आई वडिलांनी आपल्या मुलीसाठी सुखासाठी मंगळसूत्र आजही करतात, लक्षात ठेवा. मुलीला मंगळसूत्र दान द्यायचं आहे, मुलीला जोडवी दान द्यायची आहेत. आता जावयालाच विकत घेतला जातो. हुंडा देणं म्हणजे काय आहे आणि म्हणायचं कन्यादान. तसं नाही, आपण जावय विकतच घेतलेला आहे. दान कसलं, उलट त्यालाच आपण विकत घेतलेला आहे, म्हणून आपणाला फल लाभ होत नाही. कन्यादानाचं पुण्य आहे. आ सप्तमम कुलम शुद्धम. पुढच्या 7 पिढ्यापर्यंत तुम्हाला कसलंच दुःख, दारिद्र्य, छळ, अपमृत्यू काहीच होणार नाही. पण आता जर हुंडा घेत असाल तर हे सगळं सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. कधी कधी हुंडा देऊन गेलेल्या मुलीलाच जाळून मारतात, असं चित्र आपण पाहतो. धर्माने काय सांगितलेलं आहे? भारतीय संस्कृतीमध्ये खूप मोठं विज्ञान आहे, खूप मोठी शांतता आहे, खूप मोठं सौजन्य आहे. परंतु त्या सगळ्या गोष्टीला अंधश्रद्धा, चुकीचं आहे, थोताटबाजी आहे, हे भटाबामणांचा कार्यक्रम आहे असं म्हणून आपणच आपली संस्कृती नष्ट केली. कन्यादान करायचं आहे. कन्येच्या आणि जावयाच्या हातावर सोडलेले पैसे त्या काळात सोन्या चांदीचे असायचे, आता स्टीलचे आलेले आहेत, आता नोटा आलेल्या आहेत. नोटेवर पाणी टाकलं तर ती नोट वापरताच येत नाही, पण दान द्यायचं आहे त्याच्यावर पाणी सोडलं पाहिजे असं म्हटलेलं आहे. सोन्याचे त्यावेळेला, चांदीचे वगैरे पैसे असायचे, नाणी असायची, मुद्रा असायच्या आणि ते दान दिलं जायचं. साजूक तूप. आता तूप मिळणं कठीण झालंय. आता येणारं तूप आहे. आम्हाला परवा तुपाच्या वाती देण्यात आल्या आणि ते खाली पडलंय. अजून पण आमच्या डबीवर, पेटीवर ते इतकं घट्ट बसलेलं आहे की निघतच नाही. तूप असं आहे की जरा उष्णता लागली की पागळतं. ह्याला जेवढं उष्ण लावल तेवढं ते काळं होऊन तिथंच चिकटून बसतंय, पण बाजूला जात नाही. इतके विचित्र व्यापारी आज निर्माण झालेले आहेत की त्याच्यामध्ये जनावरांच्या
चरबीचा प्रवेश झाला. म्हणून ते साजूक तूप राहिलेलं नाही, सात्विक तूप राहिलेलं नाही. साजूक तुपाच वस्त्रदानम, वस्त्रदान करा म्हणून सांगितलं. आता आपल्याकडे बघा, म्हणजे तुमच्याकडे कसं आहे मला माहित नाही, मी पहिल्यांदाच तुमच्या गावात आलोय, त्यामुळे काहीतरी म्हटलं तर उगी घोटाळा नको. पण मला माहित आहे की आमच्याकडे तर असं आहे, जर दुकानदाराकडे गेलात आणि त्याला विचारलं की सुपारी घ्यायची आहे, तर ते पहिल्यांदा विचारतोय देवाला पाहिजे का खायला पाहिजे. काय फरक आहे हो? तर काय नाही, चांगली सुपारी असते ती देवाला देतात, खायला घेतात. हा, खाण्यासाठी चांगली सुपारी असते आणि देवाची सुपारी उलटी करून वाजवली की शिट्टी सारखी वाजते. अशी परिस्थिती आज निर्माण झाली. दान वस्त्राची तीच अवस्था आहे. घरच्या मालकिनीला पाहिजे का, पाहुण्यांना द्यायचे आहे का, आहेर द्यायचे आहे का, भेट द्यायचे आहे विचारतात. आणि मग गुरूंना वस्त्र अर्पण करायचं आहे, मग हरकत नाही. ते दिसलं की अलीकडे गुरु आणि पलीकडे शिष्य दिसला पाहिजे असं वस्त्र असतंय. आणि मला वापरायचं म्हटलं तर बॅटरी लावून बघितलं तरी पलीकडचं दिसणार नाही, असा घट्ट कपडा आपला असतोय. वस्त्रदानम. अलीकडे परिस्थितीच बिघडत चाललेली आहे. धान्य दान सुद्धा आपण करतो, पण कसलं चांगलं मळून तळून व्यवस्थित निवडून ठेवलेलं आहे ते घरात असतंय. आणि मग पुढे नकणे राहिलेले किंवा थोडेसे पोचे गहू असतील ते गहू आपण दानासाठी ठेवून देतो. कुणी आलं की सुब्बर पाहिजे का वाटीवर पाहिजे, द्या द्या असं करत असतो दानम. पुन्हा गुळ, आता गुळच विषय राहिला नाही, गुळ औषधालाच पण मिळत नाही अशी परिस्थिती आहे. पण सेंद्रिय गुळ, आजच्या गुळामध्ये वेगवेगळे रसायनं टाकलेले असतात, तो गुळ नाही, शुद्ध गुळ दिला पाहिजे. आता शुद्ध कुठली गोष्ट आपल्याला आवडतच नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे सर्व दान केलं पाहिजे. त्यानंतर चांदी दान केली पाहिजे. चांदी 3 प्रकारे तुम्हाला शांती देते. कोणत्याही प्रकारचा मुलांना उष्णता असेल, मुलीला उष्णता असेल, नवदाम्पत्याला उष्णता असेल, संतान टिकत नसेल तर त्यांनी आवर्जून दान द्यावं. तुम्हाला जोडवी कशासाठी सांगितलेली? सोन्याची घालता आली असती, तांबे पितळेची घालता आली असती, चांदीचीच घालायला सांगितलेले आहे. याचं कारणच असं आहे की तुमचे जे ओटीपोट ज्याला म्हणता त्या ठिकाणी गर्भाची वाढ होण्याकरता ज्या नसा आहेत त्या मधल्या बोटापासून गेलेल्या आहेत. म्हणून त्या बोटात सुंदर रीतीने 2 जोडवी घातली पाहिजेत की एकाने सूर्य आणि दुसऱ्याने चंद्र नाडी जागृत व्हावी, इडा पिंगला जागृत व्हावी, यासाठी 2 जोडवी लागतात. पण अलीकडे काही नाही, पायात फूल आणि घरात एप्रिल फूल अशी परिस्थिती निर्माण झाली. जोडव पाहिजे सज्जनो, जोडव पाहिजे. आणि जे लोक जोडव्याने वागतात त्यांच्यात गोडवा असतो. जोडव्यामुळे गोडव्याचा संसार असतो. आणि जिथे गोडवा आहे तिथे निश्चितच इच्छा संतती प्राप्त होते. इच्छित कन्या किंवा पुत्र काय हवा आहे ते प्राप्त होत असतं. त्या सगळ्या इच्छित गोष्टीसाठी महात्मा गांधी प्रसिद्ध आहेत, लक्षात ठेवा. त्यांनी त्यांच्या सत्यकथा म्हणून एक पुस्तक लिहिलं आहे. त्यात जेवढं जीवनामध्ये चांगलं वाईट काय केले ते सगळं त्यांनी त्यामध्ये लिहून ठेवलं. आणि त्यामध्ये संतानाबद्दल सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. कस्तुरबा त्यांच्या बरोबरचे माझे व्यवहार, त्यानंतर मी अन्य धर्म पंथ संप्रदायांशी राहिलो त्यावेळेचे माझे व्यवहार, आणि त्यानंतर मला जन्माला आलेली मुलं, कोण मुसलमान झाला, कोण ख्रिश्चन झाला, कोण हिंदू राहिला, हे सगळ्या गोष्टी त्यांनी त्या पद्धतीने लिहिलेल्या आहेत. जग
हर महादेव. जगात उलटच चाललेलं आहे. पण या दानाचं महात्म्य लक्षात ठेवलं पाहिजे. काय केल्यावर काय होतं? गोदान केलं तर काया वाचा आणि मन तीन शुद्ध होतं. आज बघा कुणाचंही शरीर व्यवस्थित नाही. कथा सांगणाऱ्यांना सुद्धा विचारलं तरी महाराज जरा खीर बीर नको नको, मला शुगर आहे, मला बीपी आहे. म्हणजे काया व्यवस्थित राहिली नाही. वाचा शुगर वाढली की चिडचिड सुरू होते, शिवेगाळ सुरू होते. बीपी वाढला की शिव्या द्यायला सुरुवात करते. कायिक समाधान नाही, वाचिक समाधान नाही. आणि काया वाचा बिघडली की मन सुद्धा स्थिर राहत नाही. म्हणून काया वाचा मन शुद्ध राहावं. माझ्या घराण्यामध्ये आलेली मुलं आज बघा तुम्ही, अनेक लोक आहेत. महाराज पोरग बोलत नाही, महाराज पोरगी ऐकत नाही, महाराज सून ऐकत नाही, पोरगा ऐकत नाही, पोराला व्यसन लागलंय, नवरा कुठं जातोय कळत नाही आहे, मला तसं काय वाटत नाही, पण येते दुसरीकडे झोपते, माझ्या जवळ येत नाही, मला काही बोलत नाही. नवरा म्हणतोय महाराज बायको नोकरीवर जाते, पैसे आणते, पण पश्चाताप लय होतोय, बाकीचं काही मी सांगू शकत नाही. ही सगळी कायिक वाचिक मानसिक स्थिती जी आहे ती चांगली व्हावी वाटत असेल तर प्रत्येक पिढीला गोदान झालं पाहिजे. म्हणून आपल्याकडे लग्न झालं की गोदान करत असतो. आता गाय शिल्लकच राहिली नाही तर दान कुठून देणार आपण? जोपर्यंत आपल्याकडे गायी होते, लक्षात ठेवा ही सगळी वेगवेगळी पारायणे चालू आहेत म्हणून, पण गाडीमध्ये आमच्या नरजन्म रहस्य नावाचा ग्रंथ आहे. काहीतरी 150 रुपये किंमत आहे, 100 रुपयाला घ्या आणि तुम्ही घरी वाचा. ज्यांना मुलं झाली नव्हती त्यांनी सांगितले महाराज आता 7वा महिना चालू आहे, 5वा महिना चालू आहे, माझंच असून माझ्या विरुद्ध निकाल लागलाय, मी अपील केलंय पण तारकावर तारका पडतायत. ग्रंथ वाचलाय महाराज, निकाल झाला, 60% काम आपल्यासारखं झालंय. फक्त कोर्टाने सांगितले इतके दिवस त्यांनी तिथं सेवा केली, काहीतरी ट्रॅक्टर बांधवलाय, अमुक केलाय तमुक केलाय, तेव्हा एक त्यांना 2-3 लाख रुपये तुम्ही त्या खर्चाचे पोटी द्या आणि जमीन ताब्यात घ्या. आपणाला भौतिक तर गोष्टीचा मोह आहेच, पण आध्यात्मिक ही चिंतन आपलं वाढलं पाहिजे. त्या ग्रंथामध्ये दुसऱ्याच अध्यायामध्ये गायीचं महत्व सांगितलेलं आहे, नंदीचं महत्व सांगितलेलं आहे. शेतकरी जोपर्यंत नंदीचा आदर गौरव करत होता तोपर्यंत तो सुखी होता. कसा याच्या हाती नंदीला दिलं आणि आता हा नंदीसारखा झोलायला लागलेला आहे, अशी परिस्थिती आपण पाहतोय. तेव्हा गोदानाचं महत्व आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे त्रिविध तापांचा नाश होतोय. भूमिदान केल्यामुळे इहपरलोकी आपली प्रतिष्ठा निर्माण होते आहे. म्हणून कधी का असेना थोडंसं दान केलं पाहिजे, भूमिदान केलं पाहिजे. भूमिदान केलं पाहिजे म्हणजे आपलंच घर दिलं पाहिजे असं नाही. तर महादेव मंदिरा शेजारची 1 गुंठा जमीन निघालेली आहे आणि 50 लाख रुपये त्यांनी सांगितलेले आहेत. 2-2 लाख रुपये 25 लोकांनी दिले की त्यांचंही भूमिदान झालं आणि महादेव मंदिराला ही जागा वाढली. आपण दान कसं करायचं? कोणीतरी गरीब व्यक्ती आहे त्याला घरदार मिळत नाही, सरकारने सांगितलं की तुम्हाला आता बेघर मिळत आहे, फक्त ती जागा तुमच्या नावावर झाली पाहिजे. ग्रामपंचायतीकडे अर्ज केला पण त्यांनी सांगितले 25,000 रुपये भरल्याशिवाय तुमच्या नावावर होणार नाही. 5-5 हजार रुपये 5 जणांनी दिले तरी सुद्धा ते भूमिदानाचं पुण्य आपणाला प्राप्त होणार आहे. अशा प्रकारे आपण भूमिदान केलं तर मात्र आपणाला इहपरलोकी प्राप्ती होत असते. एवढंच काय, तिळाचं दान केलं तर सामर्थ्य वाढतं. अपमृत्यू आज अलीकडे तर बघा गर्भातच बाळ असल्यापासून मृत्यूची शंका सुरू झालेली आहे. 3ऱ्या महिन्यात गर्भपात झाला, 8व्या महिन्यात झाला, 9वा महिना 5 दिवस डॉक्टरनी सांगितले होते आणि आज असं झालं, असं पाहायला मिळतं. जे लोक तिळदान करतात त्यांच्या बाबतीत असं काही घडत नाही. आणि तुम्ही काय करणार नाही हे माहीत होतं आमच्या पूर्वजांना, म्हणून सांगितलं तिळगुळ घ्या, गोड गोड
किमान त्या निमित्ताने तरी तुम्ही तिळ दान कराल, तुमचा निर्वंश होऊ नये ही काळजी घेतलेली आहे. पण आपण आवर्जून तिळ दिले पाहिजेत. लक्षात ठेवा, कदाचित तुम्हाला तिळ प्रत्यक्ष देणे जमलं नाही तर तिळाचं तेल देवाच्या वातीला पाठवा. जे गरीब लोक आहेत त्यांच्या घरच्या देवाच्या दिव्यामध्ये वापरता येईल असं द्या. ते मंदिरातच दिलं पाहिजे, मठातच दिलं पाहिजे, पाटलांना दिलं पाहिजे, कुलकर्ण्यांना दिलं पाहिजे असं नाही आहे. गरिबाच्या घरी जरी तुमचं तेल गेलं तरी त्याच्या घरच्या देवाला किंवा पाटलाच्या गुरुवाच्या मठातल्या मंदिरातल्या सगळ्या देवांना समानताच आहे. त्यामुळे गरिबांना दिलं तर त्याला घरात तेल लावायला नसतं, तो गरीब सुद्धा श्रीमंत होऊन जाईल आणि तुम्ही दिलेल्या तेलामुळे तुमच्या घरातलं सामर्थ्य वाढेल, तुमच्या घरातला अपमृत्यू नष्ट होईल, अपघात नष्ट होतील. आज सर्रास विदर्भासाठी तर तिळाचं दान अत्यंत महत्वाचं आहे, कारण सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या याच भागामध्ये होत आहे. आणि म्हणून या ठिकाणी तिळाच्या तेलाचे किंवा तिळाची दान करणं अत्यंत आवश्यक आहे. सुवर्णाच्या दानाने अनेक लोक सांगतात कित्येक औषधं घेतली पण पचन काही होत नाही, करपे ढेकर येतात, अम्लपित्त होतं, उलट्या होतात, शौचाला होतं आणि डायरिया होऊन माणसं मरून जातात, असंही चित्र आपण पाहिलेलं आहे. अशा लोकांनी आवर्जून सोन्याचं दान करावं. 10-5 तोळं नाही करता आलं तर राहू दे, एक सोन्याचं बेलाचं पाल करा, एक सोन्याच्या पानाचे दुर्वा करा, एक सोन्याची कदाचित तुळशीची किंवा आपट्याच्या पानाची एक छोटीशी मुद्रा तयार करून घ्या आणि ती सुवर्णदान तुम्ही करा. आपोआपच तुमच्या घरची पचनशक्ती वाढेल. बऱ्याच लोकांना औषध घेतली तरी संतती होत नाही, वीर्य दोष निर्माण झालेला आहे. अशा वेळेला वीर्य वृद्धी होण्यासाठी सोन्याचं दान केलं पाहिजे म्हटलेलं आहे. एक बेलाचं पान घ्या, त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रिआयुधम त्रिजन्म पाप संहारम एकबिल्वम शिवात्मनम. याच नाही, मागच्या 3 जन्मामधला दोष असला तरी सुद्धा तो दूर होतो. म्हणून एक सोन्याचं बेलाचं पान अर्पण केलं तर त्याचं फळ अत्यंत महत्वाचं आहे. गुळाचं माफ करा, वस्त्रदान केल्यामुळे आयुष्याची वृद्धी होते. धनधान्यामुळे अन्नाची आणि धान्याची वृद्धी होते. बऱ्याच घरात आम्ही एके घरी पूजा करायला गेलो होतो आणि त्या घरामध्ये सतत त्यांच्या शेतात पूर यायचा आणि धान्य नष्ट व्हायचं, पूर यायचा, धान्य नष्ट व्हायचं. आणि मग आम्ही गेलो, बघितलं तर त्यांच्या कणग्या, मोठ्या मोठ्या कणग्या, 5-5, 6-6 मनाच्या सगळ्या पालत्या घालून ठेवलेल्या. काय झालं, काय करायचं म्हटले, 3 वर्ष झालं पूर येतो धान्यच नाही, पूर येतो धान्यच नाही. गुरु माऊलींनी आमच्या सांगितलं की एक काम कर, सूप भरून सुपाला सीग लावायची. बघा, सुपाला सीग लावून तू धान्य काहीतरी दे. ती आमच्या जवळ रडली. म्हटली महाराजांनी द्यायला सांगितलंय पण माझ्याकडे काहीच नाही. काय नाही म्हटलं, ताई तुम्ही काही पण करा, कुठून तरी मागून आणा, पण सूप भरून धान्य तुम्ही दान करा. सुपातून ते धान्य खाली पडलं पाहिजे इतकं त्यात भरा आणि ते द्या. खाली पडलेलं आहे तेवढंच तुम्ही ह्या टोपल्यात टाकून ठेवा. त्या वर्षापासून आजपर्यंत 45 वर्ष झालं त्यातली एकही कणगी कमी झालेली नाही. ही त्या गुरूंच्या सांगितलेल्या दानाचं महात्म्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून धान्य दान केलं पाहिजे. पूर्वीच्या काळात आपण शेतातून धान्य घरी आणताना देवाच्या पायरीवर 5 मुठी ठेवत होतो, मठाच्या पायरीवर 5 मुठी ठेवत होतो. गुरव, ब्राह्मण, जंगम, न्हावी, परीट, कुंभार जे कोणी बलुते आलुते असतील त्या प्रत्येकाला पसा धान्य देत होतो. आता काही राहिलं नाही. आता किलोने आणायचं नाही का, जे झोकून आणायचं आणि झोकून खायचं. हे सगळं बदलायचं असेल, ही परिस्थिती आपल्याला दूर करायची असेल तर धान्य दान केलं पाहिजे. आपल्याला पारायणाच्या निमित्ताने सांगितलं जातं ज्याला कुणाला काय धान्य द्यायचं असेल ते द्या. आपण काय करतो, वाटी भरून तांदूळ आणतो, वाटिका चाटी वाटिका चाटी वाटिका चाटी वाटिका चाटी, ते चाटेतच बसते पण वाटी काय भरत नाही. तसं नाही करायचं, सुपानी द्यायला शिकलं पाहिजे. मी म्हणतो सुपानी नाही दिलं तर राहू दे,
तुमच्या सगळ्यांच्या घरात सुपले आलेत की नाही, कचरा त्यात भरता, पहिल्यांदा ते बंद करा. सुपात कचरा भरायचा नाही. कोणी आपल्या डोक्यात ते घातलं मला माहित नाही. आमच्या मठात या तुम्हाला सुपली दिसणार नाही. आणि असेलच तर ती सुपली या दुसऱ्या वस्तू वापरण्यासाठी, शेंगा, तीळ, अमुक तमुक याच्यासाठी वापरली जाते, पण कचरा त्यात कधी भरायचा नाही. सूप हे अशा प्रकारचं आहे की ते स्वतःमध्ये चांगलं ठेवतं आणि खराब फुलका नाही ते बाहेर काढत असतं. म्हणजे पाप बाहेर फेकतं आणि पुण्य साठवून ठेवतं. त्यात जर कचरा टाकला तर पुण्य राहील का तिथे? म्हणून कधीही आपल्या घरच्या सगळ्या सुपल्या आता कचऱ्यापासून बाजूला करा. कचऱ्यासाठी एखादं काहीतरी आणा, पुठ्ठा एखादा किंवा प्लायवूड वगैरे, आणि त्याच्यावर तुम्ही भरा. पूर्वीच्या काळी चिमटीने काढत होते. किती चिमटाळू आहे म्हणत होते नाही का? म्हणजे चिमटीनं धान्य घेतलं की ते नष्ट होत होतं, कचरा चिमटीने घेतला की कचरा नष्ट होत होता. आता कचऱ्याला हातच लावत नाही आपण, सगळं झाडूनच कार्यक्रम होतो. त्यामुळे घरातलं सगळं झाडूनच कार्यक्रम आहे. पहिल्यांदा कचऱ्याला चिमट लावायला शिका, कचरा नष्ट होऊ द्या आणि आपल्या घरामध्ये भरपूर दान असू द्या. सुपलीचा वापर करायचा नाही. सुपाने धान्य दिलं पाहिजे. ते दिल्याने वीर्यवृद्धी होते, पाचन शक्ती वाढते. साजूक तुपाचं दान दिल्यामुळे संपत्ती आणि ऐश्वर्य, संपत्ती आणि ऐश्वर्य. संपत्तीमध्ये आणि ऐश्वर्यामध्ये काय फरक आहे तर संपत्ती याचा अर्थ असा आहे झाकून ठेवायचं, सोनं नाणं अमुक तमुक. आणि ऐश्वर्य काय असतं? अंगावरचे कपडे, अंगावरचे दागिने, पोरांचे भरजरी कपडे, कपाळावर भस्म लावलेला आहे, गंध लावलेला आहे, असं काही जे वैभव आहे, बाह्य नथनी आहे, नथ आहे, अंगठ्या आहेत, हे सगळं जे आहे हे सगळं ऐश्वर्य आणि संपत्ती ही प्राप्त होत असते. गुळाचं दान दिल्यामुळे गोडी निर्माण होते, मधुरता निर्माण होते. आता संसारात गोडी राहिली का हो? बायको सुद्धा हो ऐकलं का ते म्हणे, ए ऐकतेस का? म्हणजे आहो पूर्वीच्या काळामध्ये कसं असायचं पहा. अहो ऐकलत का? नवरा सुद्धा बायकोला अहो मालकीनबाई असं म्हणायचे. आता बायकोला मालकीन म्हणायची कोणाची तयारीच नाहीये. ही मालकीन झाली तर माझं काय होणार अशी शंका वाटायला लागली. हे सर्व प्राप्त होण्यासाठी गुळाचं दान दिलं पाहिजे. चांदीच्या दानाने मगाशीच सांगितलेलं आहे वीर्यवृद्धी होते, चांगलं संतान प्राप्त होतं, रोगी पोरं जन्माला येत नाहीत, मतिमंद पोरं जन्माला येत नाहीत. मीठ दान केल्यामुळे भोजनाची गोडी वाढते, तसं संसारात पण गोडी वाढते. मात्र मीठ कधी घरात ठेवायचं नाही, ते बाहेरच असलं पाहिजे, चौकटीच्या बाहेर असलं पाहिजे. आपलं तर उतरंडीलाच चालू, उतरंडी जवळच मीठ जाऊन पोहोचलेलं आहे. असं नाही, मीठ जावं खड्ड्याकडे, घरात नाही. मीठ चवीपुरतं असलं पाहिजे. म्हणून मीठ फक्त दान देण्यासाठी आहे. आणि त्याचबरोबर कोहळा सुद्धा दान करायला सांगितलेला आहे. आता लोक कोहळा दान करत नाहीत, आमची दानादान थांबू दे म्हणून चौकटीला कुठेतरी बांधून ठेवतात, एवढंच. पण कोहळ्याचं दान केलं तर घरात दानादान होणार नाही, कुठल्याही प्रकारचा प्रत्यवाय राहणार नाही, संकट राहणार नाहीत. एवढंच काय, पण कन्यादानामुळे आजीवन उत्तम प्रकारचे भोग, संतती, संपत्ती, सुख, शांती प्राप्त होते. आता तर म्हणतात पोरगीच नको. पूर्वीच्या काळामध्ये मुलींना मारण्यासाठी शत्रू यायचे. पूर्वीच्या काळामध्ये मुलीवर अन्य जाती धर्मीयांकडून अन्याय अत्याचार व्हायचे, मुलीवर शेजाऱ्याकडून अन्याय अत्याचार व्हायचे. आता आईकडूनच मुलीवर अन्याय अत्याचार होतो. तीच जाते 2-3 महिन्याने आणि पोटात पोरगी आहे म्हटलं की तिला संपून टाकते. कदाचित कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवते असं म्हणत होते. पण आता कुमाताच जास्त निर्माण झाल्यामुळे सर्व संसाराचं खूप मोठं वैभव नष्ट होत चाललेलं आहे. ह्या सगळ्या दानाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या. आणि एवढं करत असताना हे दान दिल्यावर शरीराचं काय होतं, कोणत्या देवता प्रसन्न होतात, ही पण गोष्ट आपल्या लक्षात असली पाहिजे. 10 इंद्रियांवरती त्यांच्या त्याच्याप्रमाणे पुढील देवता
श्रवणेंद्रिय म्हणजे कान, त्यांना दश दिशा प्रसन्न होतात. दश दिशेला आपल्याला माहित आहे कुठले कुठले देव आहेत. अग्नेय, नैऋत्य, वायू, नाही का. पूर्वेला इंद्र, दक्षिणेला यम, पश्चिमेला वरुण, उत्तरेला कुबेर, हे सगळे प्रसन्न होतात. नेत्राला सूर्य प्रसन्न होत असतो. नासिकाला, नाकपुड्यांना अश्विनी कुमार. रसेंद्रिय म्हणजे जिभेवर वरुणाची कृपा होते. त्वचेवर वायूची कृपा होते. वाणीवर अग्नीची कृपा होते. आपल्या स्त्री किंवा पुरुष ओळखण्याच्या लिंगावरती प्रजापतीची दृष्टी निर्माण झाल्यामुळे किंवा त्यांची कृपा निर्माण झाल्यामुळे उत्तम संतान प्राप्त होत असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हात इंद्रामुळे आणि पाय भगवान विष्णूमुळे प्रबल होतात, श्रेष्ठ होतात. विष्णूच्या पायामध्ये गंगा आहे असं सांगितलेलं आहे. ती गंगा, ते पावित्र्य. गंगा, यमुना, सरस्वती, विविध देवता पायामध्ये कोण कोण आहे हे सांगत असताना ग्रह, नक्षत्र, तारे या सर्वांच्या ज्या जलदेवता आहेत त्या सगळ्या आपल्या पायामध्ये असतात. म्हणून गुरुच्याही पायाला, सुवासिनीच्याही पायाला, कुमारिकेच्याही पायाला आणि अष्टभैरव, एकादश रुद्र या रूपाने मुलांच्या सुद्धा पायाला महत्व आहे. दाम्पत्य पूजेमध्ये पती आणि पत्नीची पूजा केली जाते. त्यांच्याही म्हणजे सर्वांच्या पुरुषांच्या अंगठ्याला आणि महिलांच्या जोडव्याच्या बोटाला विशेष महत्व आहे. अलीकडे तुम्ही स्त्रियांची पूजा करता पण अंगठ्याची पूजा करता, जोडव्याची पूजा करायला पाहिजे हे मात्र आपण विसरून जातो. खरं तर स्त्रियांची पूजा आहे जोडव्याच्या बोटाची केली पाहिजे आणि पुरुषांची किंवा गुरुच्या पायाची पूजा ही अंगठ्याची पूजा केली पाहिजे. पूजा मूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुर्वाक्यम मोक्षमूलं गुरुकृपा. ध्यान कुणाचं करावं? गुरूंचं करा. पूजा कोणाची करावी? गुरुच्या पायाची करा. मंत्र कोणता असावा? गुरुच्या मुखातून आलेला असावा. आणि मोक्ष किंवा मुक्ती कधी मिळेल? गुरुची कृपा झाली तर. तो गुरु यो गुरु स शिव प्रोक्तो य शिव स गुरु स्मृता. असं हे शिवाचं आणि गुरुचं अनन्य नातं आपल्याला सांगितलेलं आहे. अशा प्रकारच्या या पवित्र नात्याला जपण्याकरता, अशा प्रकारच्या या श्रेष्ठ नात्याला जपण्याकरता शिवपुराण अत्यंत आवश्यक आहे. जगामध्ये सगळ्या प्रकारची नाती सांगितलेली आहेत, सगळ्या प्रकारचं स्वरूप सांगितलेलं आहे. परंतु शिवाचं स्वरूप सांगत असताना मूर्ती रूपात्मक वेगळं आहे. मूर्ती रूपात्मक ब्रह्मा, विष्णू वगैरे सगळ्या 33 कोटी देवदेवता जे आपण पाहतो आहे त्या सगळ्या देवतांची पूजा मूर्ती रूपात आहे. परंतु शिवाची पूजा मात्र लिंग रूपामध्ये आहे आणि त्या लिंगाला अभिषेक करणं महत्वाचं आहे. आपण तेवढ्यासाठीच महादेवाजवळ येतो आणि तांब्यावर पाणी घालून वेलफूल समर्पण करतो. वीरशैव लोक आहेत ते इष्टलिंगाला तशा प्रकारे अभिषेक करत असतात. गुरूंचं सान्निध्य असे लक्षात ठेवा. गुरुलिंगं तु जंगमः. गुरुलिंग आणि जंगम एक मूर्तिस्त्रय भाग हा असं म्हटलेलं आहे. एकच मूर्ती आहे पण त्याच्यामध्ये गुरु, लिंग आणि जंगम 3 सामावलेले आहेत. त्या तिघांची एकत्रित पूजा होत असते. पण जेव्हा तुम्ही घरी एकटे असता तेव्हा लिंगाची पूजा महत्वाची आहे. पण जर त्यावेळेला जंगम आले तर आपलं लिंग पूजा थांबवून जंगमाची पूजा केली पाहिजे. जंगमाचं तीर्थ घेतलं पाहिजे. जंगम असताना जर शिवाचार्य गुरु महाराज आले तर शिवाचार्यांबरोबर गेलं पाहिजे. त्यांच्या लिंगाबरोबर आपल्या लिंगाला अभिषेक घेतला पाहिजे. त्यांच्याकडून लिंगावरती तीर्थ घेतलं पाहिजे, पूजा घेतली पाहिजे. अशा प्रकारचा संस्कार आहे. ज्या वेळेला तुमच्याकडे लिंग आहे, गुरु आहे, जंगम आहे आणि जगद्गुरु आले तर त्यांची पूजा केली पाहिजे. अशा प्रकारची एक सात्विक परंपरा आपल्याकडे सांगितलेली आहे. सगळ्या
नाही, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र भेद नाही. तो ब्रह्मचर्य आहे, गृहस्थ आहे, वानप्रस्थ आहे की संन्यस्त आहे असा भेद नाही. त्यावेळेला आमुचे असं म्हटलं जातं. आपुले, आमुचे हे शब्द अत्यंत महत्वाचे आहेत. अवघा आपणची झाला, त्याला अपपर भाव राहत नाहीये, आपणच होऊन जातो. आणि अशा प्रकारचा आपण आहे तेच लिंग रूप आहे. आम्ही मांडी घातलेले आहे ते खालचा डमरूचा आकार आहे. पुढे हात केला की ही जलाहारी आहे, साळुंख आहे आणि वरचं बाण आहे. आम्ही स्वतः तसे रूप आहोत. नाग पाहिला तरी तुमच्या लक्षात येतं, नागाचा फणा वरचा म्हणजे बाण आहे, गोल आकाराने शेपटी बाजूला आलेली असते. आपल्या घरी कुत्र सुद्धा कुत्रमुंडी घालून बसतं, शेपटीचा भाग एका बाजूला असतो आणि कान वर येत असतो. पिंड रूप आहे. किती दूर दूर पाहण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला सगळं लिंगाकार दिसत आहे, अर्धगोल आकार दिसत आहे. हे लिंग रूप आहे. लिंग देखिले, लिंग देखिले, लिंग देखिले, लिंग देखिले, लिंग देखिले, लिंग देखिले, त्रिभुवन लोके झाले, लोके विस्तारिले. आकाशं लिंगमित्याहो पृथिवी तस्य पीठिका, आलय सर्वभूतानां लयना लिंगमुच्यते. इथंच उत्पन्न होत आहे, इथंच लय पावत आहे. आणि अशा प्रकारच्या लय उत्पत्ती स्थिती, लय उत्पत्ती स्थिती लय, हे चक्र चालूच आहे. हे थांबणार नाहीये, हे कायमस्वरूपी चालू आहे. आजा मेला नातू झाला, आजा मेला नातू झाला, हे चालूच राहणार आहे. हे बंद कधी पडेल? जेव्हा आता सांगितलेली दान आणि शिवलिंग पूजन बंद होईल. स्वर्गातल्या देवाने तारकालिंगाची पूजा बंद केली, दानवानी मृत्यू लोकातील, माफ करा, दानवानी पाताळ लोकातील हटकेश्वराची पूजा बंद केली आणि मानवाने मृत्यू लोकातील इष्टलिंगाचे असू दे, स्थावर लिंगाचे असू दे किंवा या जगाचा मध्यबिंदू असलेल्या महाकालाची असू दे, महाकालाची पूजा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत सृष्टीवरचं कार्य निरंतर चालू राहणार. ही पूजा ज्या दिवशी बंद होईल त्या दिवशी सगळंच बंद होईल. पाणी थेंब थेंब गळ, हे मस्तक रूपी आकाश आहे, याला सहस्राकार म्हटलेले आहे. याच्यात हजारो तारा आहेत आणि या तारांच्या उष्णतेमुळे पाणी थेंब 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 कुठे गळते? जिभेवरती गळते. लक्षात ठेवा, ह्या जिभेवर, आणि जिभ ही लिंगाकार आहे, याला पारद लिंग असं म्हणतात. लक्षात ठेवा. पाऱ्याचं लिंग कसं असतं? पारा हातात धरून म्हटलं तर धरत नाही, पळतो, इकडे तिकडे जातो, पण त्याच्यात मातीमध्ये मिसळत नाहीये. पारा कधी पाहिलाय का आपण? पारा पाहिलाय? तो सारखा पळत असतो, इकडे तिकडे जात असतो. त्याच्यामध्ये बेलाच्या पानाचा रस टाकला की त्याला आकार येतो. बेलपत्राला त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम. या बेलाचं सामर्थ्य एवढं मोठं आहे. बेलाचा रस जर त्याला चिकटला की आपोआप त्याला आकार निर्माण होतो आणि मग पारद लिंग सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. ही पारद लिंग आहेत, त्या लिंगाची सुद्धा पूजा करायला सांगितलेली आहे. लिंग वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या सोन्याचं लिंग, चांदीचं लिंग, तांब्याचं लिंग, पितळेचं लिंग, अनेक लिंग सांगितलेले आहेत. एवढंच काय, पाषाण लिंग, वालुकामय लिंग.
वाळूचं लिंग तुम्ही कधी बघितलंय का हो? वाळूचं लिंग कधी केलेलं पाहिलंय का हो? केले. ज्यांनी वाळूच्या लिंगाची पूजा केली हात वर करा. शिवार शिवार. सगळ्यांनी केले. सद्वानी केले, विद्वानी केले, कुमारिकांनी केले. कदाचित वैष्णव लोक आहेत त्यांनी वालुका म्हणून लिंगाची पूजा केलेली आहे, तर शैव लोक आहेत त्यांनी सुवर्ण लिंग म्हणून केलेलं आहे. त्या व्रताला हरगौरी व्रत, शिवगौरी व्रत, सुवर्ण गौरी व्रत असं म्हणतात. आणि या लिंगाची वाळूकामय लिंगाची पूजा सर्वत्र होते. पण इथं वाळूच्या लिंगाची काय गरज आहे हो? इथं चांगली काळी माती मिळते, चांगली माती मिळते, तरी पण वाळूचंच लिंग का? तर आपण आपल्या पूर्वजांना विसरायचं नाही, हा आपला संकल्प आहे. आपल्या पूर्वजांची परंपरा आपण सोडायची नाही, हा आपला संकल्प आहे. आणि म्हणून आमचे पूर्वज कुठे होते? ज्याचं नाव आज अफगाणिस्तान आहे, बलुचिस्तान आहे, तुर्कस्तान आहे, पाकिस्तान आहे, त्या सगळ्या भागामध्ये वाळू आहे. आमचे पूर्वज तिकडे वाळूत राहत होते आणि त्या वाळूच्या लिंगाची त्यांनी पूजा केली. आम्ही इथं आलो तरी सुद्धा वाळूच्याच लिंगाची पूजा करतो. पण शोध जलाचा, पाण्याचा शोध घेत होतो. आता पाणी आपण नीट राखत नाहीये. सगळ्या नद्या खराब करून टाकल्या, तळी खराब करून टाकली, नाले खराब करून टाकले. ओढ्याला तर पाणी शिल्लक राहिलेलं नाही. पाणी सगळ्यात महत्वाचं. जलप्रिय शिवहा, भगवंताला पाणी अत्यंत प्रिय आहे. त्या पाण्याचं अत्यंत सुंदर रीतीने रक्षण करणं, ते पवित्र ठेवणं हे तुमची आमची जबाबदारी आहे. जिथे पाण्याचा गौरव तिथंच खरं वैभव. जिथे पाण्याचा अपव्यय तिथे दारिद्र्य संचय. आपण नेमकं काय करतो इकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून हे पाणी भगवंताला अर्पण केलं पाहिजे. महादेवाच्या पिंडीवर एक थेंब जरी पाण्याचा तुम्ही टाकलात तरी तुम्हाला पाण्या वाचून कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, ही काळजी भगवंत घेत असतो. तुम्ही त्याला जे द्याल नाही का, लग्नात तुम्ही बघता पाकिट वाचता हे की नाही, यादी करून ठेवता किती लोकांनी कितीचं पाकिट केले. 5 रुपयाचं पाकिट, 10 रुपयाचं पाकिट, 25 रुपयाचं पाकिट, 100 रुपयाचं पाकिट, 1000 रुपयाचं पाकिट. पुढच्या कार्यक्रमाच्या वेळेला कुणाकडे जायचं आपण ठरवून टाकलेलं असतं. 100च्या पुढच्या पाकिटाकडे जायचं. 50, 25, 10, 20 त्यांचा विचार करायचा नाही. तसंच भगवंताचं आहे. जो निष्ठेने सकाळ संध्याकाळ पाणी अर्पण करतोय, जो निष्ठेने रात्रंदिवस नामस्मरण करतोय, देवाला तिकडे जावं लागतं. अनन्य भावे शरण जाऊन देवाचं सतत नामस्मरण करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. जे लोक तसं करत बघा, तुम्ही खूप पुण्यवान आहात आणि आम्ही सुद्धा पुण्यवान म्हणावं लागेल. कारण एवढ्या दुपारचा आम्ही कधीच काय कार्यक्रम केला नाही, ना कीर्तन, ना प्रवचन, ना भजन, ना व्याख्यान, ना काही. पण ह्या वेळेला अशी संधी प्राप्त झालेली आहे की भर उन्हात जेव्हा सगळे लोक झोपतात तेव्हा तुम्ही लोक इथं कथेमध्ये येऊन थांबलेला असता. आम्ही अनेक वेळा दुपारची 1:45ची बांग आली की लोकांना सांगतो, बघा हे लोक दुपारच्या वेळेला त्याची प्रार्थना करतात, म्हणून त्याला त्यांची काळजी करावी लागते. योगक्षेमम वहाम्यहम, भगवंत म्हणतात मी त्याचा योगक्षेम वाहतो, पण कधी? निजू नका, निजू नका, निजू नका, निजू नका, दागा दागा, निजू नका, दागा दागा, निजू नका, निजू नका, निजू नका, निजू नका, निजू नका, दागा दागा, निजू नका, दागा दागा, निजू नका, दागा दागा, निजू नका, दागा दागा, निजू नका, निजू नका, निजू नका, दागा दागा, निजू नका.
जागा जागा पुढे आहे बहु जागा हर हर महादेव जागा झोपू नका दोन गोष्टी आहेत एक आपल्या स्वधर्माने वागा आणि पुढे आहे बहुदगा वेद शास्त्र इतिहास उपदेश कायम लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही झोपला तो संपला आपणाला संपायचं नाही तर संपवायचं आहे काम क्रोध विनिर्मुक्त लोभ मोह विवर्जित सर्व संग परित्यागी सर्वश्रेष्ठ जंगम प्रत्येक भक्ताला जंगम होता येतं हे जंगम केव्हा होता येतं स्वधर्माचरण केल्यानंतर आपल्या धर्माप्रमाणे आणि म्हणून जंगम ही जात नाही हा एक संस्कार आहे वीरसेवा हा धर्म नाही ती एक संस्कृती आहे कारण शैव तर आहेच शैव पाशुपत कालुकीय कापालिक अशा अनेक नावं शैव संप्रदायामध्ये पण त्यामध्ये देवाचा एवढा मोठा अधिकार आपण ग्रहण केलेला आहे की देवाला आपल्या गळ्यातच राहावं लागतंय पुण्यवंत भक्त आहेत जे लोक शाळिग्राम रसलिंग पारदलिंग पाषाणलिंग रजतलिंग स्वर्णलिंग केशरलिंग स्फटिकलिंग रत्नलिंग अशा प्रकारच्या लिंगाची पूजा करतात परंतु त्या लिंगाची पूजा केल्यानंतर त्याला पुन्हा एका जागेवर ठेवावं लागतं मात्र एक इष्टलिंग आहे की जे आसनी शयनी भोजने गमने प्रत्येक क्षणी शरीरावर कधी त्याला काढायचं नाहीये थोडे वीरशैव लोक आहेत म्हणून जरा सांगतो काही लोक काय म्हणतात पूजा करायच्या वेळेला लिंग आहे बरोबर आहे सकाळ संध्याकाळ पूजा करताना आहे बरोबर आहे दिवसभर इकडे तिकडे फिरताना बरोबर आहे रात्री कसं काय घालावं महाराजाचं काय महाराज ब्रह्मचारी आहेत आम्ही काय तसं आहे का पण नाही सज्जन हो शिव पार्वती कुठे ब्रह्मचारी होते राचं नाव श्रीकृष्ण घेतोय 16 सहस्र भोगुण नारी भगवान श्रीकृष्ण ब्रह्मचारी हे विष्णू तरी कुठे ब्रह्मचारी होते ब्रह्मदेव तरी कुठे ब्रह्मचारी आहेत राम कुठे ब्रह्मचारी आहे भगवंत कुठे ब्रह्मचारी आहे पण या सर्वांनी लिंग पूजन केलेलं आहे लिंग त्यांच्या शरीरावर आहे आपणही लिंग शरीरावर कायमस्वरूपी ठेवतो त्याला कधीही काढता कामा नये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं लिंग बाजूला जाता कामा नये ते कायम शरीरावर असलं पाहिजे लिंग पूजेचे महिमान 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 ब्रह्मगाली लोटांगण ब्रह्मगाली लोटांगण लिंग पूजेचे महिमान 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 हर हर महादेव प्रत्यक्ष ब्रह्मादी देवतांना या लिंग पूजेचं महात्म्य माहित आहे आता पूजा झाली पूजा कशी करावी याच्याबद्दल पण थोडंसं समजून घेतलं पाहिजे
बऱ्याच वेळा आपण शिवलिंगाची पूजा करत असताना लिंगावर डोकं टेकतो, कधी टेकायचं, पिंडीवर डोकं कधीही टेकायचं नाही, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. एवढंच काय, पण लिंगाला नैवेद्य दाखवताना पिंडीवर ठेवायचा नाही. जर नैवेद्याचा स्पर्श पिंडीला झाला आणि पिंडीचा स्पर्श नैवेद्याला झाला तर ते कावळ्यानेच खायचं आहे, आम्ही नाही. म्हणून देवाला फक्त निवेदन करायचं आहे, देवाला दाखवायचं आहे. देव वासाचा, भक्त घासाचा. देवाला वास गेला पाहिजे, सहवास नाही पाहिजे. पण चुकून जर पिंडीवर काही ठेवला असेल तर ते कधीही खायचं नाही. नैवेद्य हा पिंडीपासून दूर असेल, पाटावर ठेवलाय, तिथल्या बाजूच्या कठड्यावर ठेवलाय, तर तो प्रसाद आपण घेऊ शकतो. काही लोक म्हणतात की नारळ महादेवाला वाढवू नये. कारण सांगताना सांगतात की त्याला पण 3 डोळे आहेत आणि शिवाला पण 3 डोळे आहेत. मग तुम्हा आम्हाला पण शिवपूजा करता येणार नाही, कारण आपणाला पण 3 डोळे आहेत की नाही? आपणाला 3 डोळे आहेत की नाही? काल या ठिकाणी काय होतं, आज काय आहे, हे तुम्ही कुठल्या डोळ्याने बघता? काल काय होतं ते दिसतंय की नाही? शक्यतोवर पुरुष वर्ग कमी आहे, महिला वर्ग तुम्ही आहात. सगळ्यांचं माहेर हेच असेल तर प्रश्नच नाही, पण बाहेरचं माहेर आहे, तुम्हाला दिसतंय की नाही? लगेच तुम्हाला वारलेले आजी आजोबा वडील बिडील सुद्धा दिसतात की नाही? कुठला डोळा पाहतोय? हा ज्ञानचक्षु आहे, त्यालाच अग्निचक्षु असं म्हणतात. म्हणून आपणाला पण 3 डोळे आहेत. मग काय आपण महादेवाच्या देवळात जायचं थांबलो का? नाही, उलट पक्षी आपण गेल्यावर देखील आपल्या नावाने पिंड पूजन करणार आहे. कदाचित ब्राह्मणादी लोक पिठाचा करतील, कणकीचा करतील, आपल्यासाठी मातीचा करतील आणि वीरशैवासाठी त्यांचं आहे तेच लिंग त्याच्या हातावर ठेवतील. तुमचं आमचं सर्वांचं. त्यामुळे 3 डोळ्याचा नारळ वगैरे काय मनामध्ये घ्यायचं नाही. त्याच्यावर कापूर लावून औक्षण करून तो वाढवा. त्यामधून निघणारं पाणी आहे ते तीर्थ म्हणून ग्रहण करा, त्यातलं खोबरं प्रसाद म्हणून घ्या. पण नारळ पिंडीवर ठेवला असेल तर तो नारळ फोडायचाही नाही आणि खायचाही नाही. पिंडीवर ठेवलेलं काहीही उपयोगाचं नाही. पण तुम्हाला काही दोष असतील, संतती, संपत्ती, यश, कीर्ती, लाभ, विद्या, संतान, काही वेगळं या अडचणी असतील तर बेलाच्या पिंडीवर वाहिलेलं बेलाचं पान मात्र तुम्ही खा. डॉक्टरनी जरी सांगितलं असेल तुम्हाला आता मुलबाळ होण्याची शक्यता कमी आहे, आवर्जून शिवावर अर्पण करून द्या आणि शिवाला अर्पण केलेलं बेलाचं पान आवर्जून खा. पण बेलाचं पान कोणतं खावं हेही लक्षात ठेवा. ज्याला मोठी मोठी स्तनासारखी फळं येतात त्याला बेलाचं फळ बेल खायचं आहे, त्या बेलाचं फळ खायचं आहे. कफ, पित्त, वात तिन्ही प्रकारच्या रोगापासून मुक्ती ते फळ देत असतं, लक्षात ठेवा. हे फळच मुळात लक्ष्मी स्तनोत्पन्नम एकबिल्वम शिववनम असं म्हटलेलं आहे. जसं भगवान विष्णूने आपला डोळा अर्पण करून भगवंताला प्रसन्न करून घेतलं, तसं माझ्या नवऱ्याने शिवपूजा केली, मग मी पण करणार असं म्हणून लक्ष्मी मातेने पूजा केली. जसे विष्णूने 1,000 बेल अर्पण करण्याचा संकल्प केला, तसं लक्ष्मीने सुद्धा 1,000 फुलं अर्पण करण्याचा संकल्प केला, पण 1 फूल कमी पडलं. विष्णूने आपला डोळा फूल म्हणून अर्पण केला. स्त्रीकडे काय आहे? स्त्री म्हणजे अन्नपूर्णा आहे, तेव्हा तिच्याकडे आपल्या लहान बाळाला करट, आंबट, तिखट, गोड, कडू, पातळ, घट्ट काही माहित नाही आपल्याला कसं द्यायचं ते. देवानेच
आपल्या स्तनामध्ये ती निर्मिती केलेली आहे आणि 3 वर्षापर्यंत मुलाला कसला आहार पाहिजे तो त्या माध्यमातून मिळतो. म्हणून ती अन्नपूर्णा आहे. तिने आपलं स्तन कमल हेच देवाला अर्पण केलं. देव प्रसन्न झाले. ते स्तन कमल घेऊन भगवंत नाचले आणि ते नाचताना जिथे दुग्धधारा पडल्या तिथे 5-5 पानाची अशी सुंदर बेलाची झाडं आणि जिथे रुधिरधारा रक्तधारा पडल्या त्या ठिकाणी लाल लाल काट्याचे 3-3 पानाचे बेलाचं झाड निर्माण झालं. ते बेल आपण देवाला अर्पण केलं पाहिजे आणि ते खाल्लं पाहिजे. अलीकडे कसल्या पण फांद्या लावायच्या त्याला पाने येतात, मग 5 पानं आहेत 3 पानं आहेत असं म्हणून तो बेल नाही. बेल एक शुद्ध बेल आहे जो लक्ष्मी स्तन मधून पडलेल्या रुधिर आणि दुग्धधारातून निर्माण झालेला आहे. तो बेल आपण देवाला अर्पण केला पाहिजे आणि त्या बेलापासून त्या बेलाच्या रसापासून पारद लिंग तयार होतं. हे मगाशी पण आपण पाहिलेलं आहे. अशा प्रकारच्या लिंगाची अनन्य पूजा आपण केली पाहिजे. ज्या वेळेला आपणाला देवाला समर्पण करायचं आहे ते लांबून केलं तरच. इष्टलिंगाला सुद्धा लिंगावर काय ठेवायचं नाहीये, लिंगाला लांबून दाखवायचं आहे. बऱ्याच वेळा हातावर बेल फूल अक्षत ठेवतात, साखर पण देवाच्या डोक्यावर टाकतात. असं करायचं नाही. तुमच्या मालकांना सुंदर रीतीने हार घातलात, फुलं घातलात, रांगोळ्या बिंगोळ्या काढलात आणि अंगावरच भात ठेवलात, अंगावरच चपाती ठेवली, जेवतील का ते? नाही जेवणार. जेवण्यासाठी पात्र पुढं असलं पाहिजे. तसं महादेवाला सुद्धा पुढे ठेवला. कुठल्याही देवाला बघा ते पांडुरंगाच्या तोंडाला मारुतीच्या तोंडाला पेढे बिढे चालण्याचा प्रयत्न करतात. तसं आपण कधीही करायचं नाही. मूर्तीला आपण स्पर्शच करायचा नाही. तो काम फक्त गुरुवाच आहे आणि देवाला गुरव नको आहेत, भक्त पाहिजे. भक्तासाठी भूमंडळ भक्तासाठी भूमंडळ भक्तासाठी आसुसलेले आहे. ते भक्ताजवळ येण्याचा प्रयत्न करत असतात. सतत भक्ताच्या सानिध्यात राहावं ही त्यांची इच्छा असते. आणि म्हणून फक्त तुम्ही दूर बसून करा चिंतन पूजन सेवा करा. निश्चितपणे तो तुमचं सर्व प्रकारे रक्षण करणार आहे, सर्व प्रकारच्या शक्ती देणार आहे, सर्व प्रकारचं बल वीर्य प्राप्त करणार आहे. मात्र त्याला शरण जाऊन त्याची योग्य रीतीने सेवा केली पाहिजे. या लिंगाबरोबरच एक सिद्धलिंग असंही नाव आहे. बहुतेक सिद्धेश्वर, सिद्धलिंग, सिद्धनाथ या नावाची पुनपिंडी कुठेतरी तुम्ही पाहता. ते म्हणजे जे साधक आहेत त्यांनी त्या ठिकाणी लिंगाची पूजा केली, लिंग प्रसन्न झाले किंवा त्यांनी स्थापन केले अशा आहेत. पण त्या ठिकाणी जर चंड असेल तर मात्र नाही, त्याचे प्रसाद आपण घ्यायचा नाही. चंड कुठे असतो? दक्षिणेच्या बाजूला. काही मंदिरामध्ये गोमुखाच्या बाजूलाच एक मुखवटा ठेवलेला असतो. नंदीकडून यायचं, चंडाजवळ जायचं, चंडापासून नंदीकडे जायचं, नंदीपासून दक्षिणेकडून पुन्हा दक्षिणेकडे गोमुखापर्यंत यायचं. अशी देवाला प्रदक्षिणा आपण करतो. या सगळ्या प्रदक्षिणा प्रकारामध्ये जर चंड स्थापित असेल तर त्या ठिकाणचा सुद्धा नैवेद्य घ्यायचा नाही. नवे नवे तिथलं तीर्थ सुद्धा घ्यायचं नाही असं सांगितलेलं आहे. आपण पटकन जातो आणि पिंडीवरचं तीर्थ घेतो, तसं ते घ्यायचं नाही. देवाला अर्पण करून देवाचा मंत्र लिहून एका पात्रात व्यवस्थित रीतीने जल ठेवलं पाहिजे आणि त्याला पंचाक्षरी मंत्राचा जप करून सिद्ध केलं पाहिजे.
इष्टलिंग पूजा करणारे वीरशैव लोक रोज लिंग पूजा करतात, सर्व व्यवस्थित होत आहे, हार वगैरे सगळं घालून काय जे असेल ते यथासांग पूजा आरती होते. सगळं झाल्यानंतर ते निर्माल्य काढून टाकलं जातं आणि पुन्हा फक्त लिंग ठेवून त्याला विभूती लावली जाते. एका पात्रामध्ये गाळलेलं पाणी घेतात, या अनामिका बोटाला भस्म लावून घेतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 वेळे जप करतात आणि 12व्या वेळेला ते भस्म आहे ते त्या पाण्यामध्ये लिहितात, काय जे गुरुनी सांगितलेलं आहे ते. आणि मग ही 5ही बोट त्यामध्ये घालतात. गुरुलिंगाय नमः, शिवलिंगाय नमः, असं 3 वेळ म्हणतात आणि मग 5ही बोटाने तो देव उचलतात, मधल्या बोटावर धरतात आणि तीर्थग्रहण करतात. लिंग हातात उजव्या घट्ट धरून डावा हात कोरडा करून घेतात. आता हा तीर्थाचा हात कपड्याला लावत नाहीत, केसाला लावत नाहीत. का तर केस विंचरून कुठेतरी गटारात जाणार, कपडे कुठेतरी बाजूला पडणार. ते शरीरालाच धारण केलं पाहिजे, कारण या शरीराची समाधी करणार. मग महादेवाच्या देवळामध्ये कसं काय होणार, तर त्यावेळेला देवाला सर्व काही घालून झाल्यानंतर, देवाला भस्मगंध लावून झाल्यानंतर एका पेल्यामध्ये पाणी घेतात, देवाला पुढे दाखवतात. ओम गुरुलिंगाय नमः, शिवलिंगाय नमः, जंगमलिंगाय नमः. देवाला पळी दाखवायची आणि त्याच पाण्यात सोडायची, देवाला पणी दाखवायची आणि त्याच पाण्यात सोडायची, पुन्हा देवाला पणी दाखवायची आणि त्याच मध्ये सोडायची. ओम तत्पुरुषाय नमः, ओम ईशानाय नमः, ओम अघोराय नमः, ओम वामदेवाय नमः, ओम सद्योजाताय नमः. असं 5 पळ्या घ्यायच्या आणि त्यात सोडायच्या. आता ते पाणी आहे ते पंचोदक झालेलं आहे, पंचामृत झालेलं आहे, ते तीर्थ म्हणून ग्रहण करायचं, बाकीचं काही घ्यायचं नाही. आपण आपला सरळ जायचं, वरून तांब्याने वतायचं आणि तिकडे वंजळ भरून प्यायचं, असं आपण करतो. तसं नाही. तीर्थ घेण्याची पद्धती आहे. तीर्थ हे उद्धारक आहे. खोली जाता जाय बिडून, तीर्थी का बघून, खोली जाता जाय. अतिशय सूक्ष्म प्रत्येक तीर्थाचं महात्म्य आहे. आपल्याकडे गणपती असतो का हो? गणपती उत्सव असतो. गणपतीच्या मूर्तीवर पाणी टाकता येत, पण तीर्थ घेतल्याशिवाय रोजचा प्रसाद पावन होत नाही. आणि म्हणून पळीमध्ये पाणी घ्यायचं, अनामिका बोटाने पळीचं पाणी देवाच्या अंगठ्याला लावायचं, पुन्हा त्यात सोडायचं. श्री गणेशाय नमः, शिवपुत्राय नमः, उमापुत्राय नमः, सिद्धिपतये नमः, रिद्धिपतये नमः, विनायकाय नमः, संकटमोचनाय नमः. किंवा प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं वगैरे वगैरे ही मंत्र म्हणायचे, देवाच्या अंगठ्याला लावायचं आणि ते पाण्यात बुडवायचं, पुन्हा त्याच बोटाने अंगठ्याला लावायचं. 3 वेळ प्रक्रिया करायची आणि ते पाणी आहे ते गणेश तीर्थ झालं. देवीचं तीर्थ घेता का? देवीचा उत्सव करता, नवरात्र असतं, 3रा दिवस पर्यंत पाणी सुद्धा पित नाहीत. माहित आहे की नाही तुमच्याकडे? 3 दिवस पर्यंत कोणी पाणी घेत नाही. 3ऱ्या दिवशी देवीच्या पायाला, मुखवटा असेल तर पायाला, नसेल तर डोळ्याला, का कशी मूर्ती असेल तर पाय आहे, मुखवटा असेल तर डोळ्याला स्पर्श करायचा. आणि मग आदिशक्त्यै नमः, महाकाल्यै नमः, महालक्ष्म्यै नमः, महासरस्वत्यै नमः, आत्मनकुलदेवतायै नमः.
आणि मग ते तीर्थ घ्यायचं आहे. आम्हाला तीर्थ माहीतच नसतंय, काय नसतंय. देवालाच पाणी घालायचं, त्यातलाच एक थेंब त्या तांब्यात ठेवतो पुजारी आणि सगळ्यांना घ्या तीर्थ, घ्या तीर्थ, घ्या तीर्थ. इतकी वर्ष अनुष्ठानं केली पण फळ काय मिळालेलं नाही म्हणता. आपल्याला ते माहिती असलं पाहिजे. माहित नसलेली गोष्ट मग काय अज्ञानेन कृतं पापं. अज्ञानाने जर चुकीचं काय केलं असेल तर ते ज्ञानार्थे विसर्जते. ज्ञान प्राप्त झाल्यावर विसर्जित होतं. पण ज्ञानपूर्वकम दुश्चरणातीतम विनाशकारकम. म्हणजे साधं उदाहरण आहे. जर आपण लाईटचं काहीतरी वायर सोडलेलं आहे, काहीतरी झालेलं आहे किंवा काय म्हणतो त्याला करंट लागतोय, त्याला हात लावल्याबरोबर जरा चुर्र होतंय, मग लगेच बाजूला आपण होतो, काहीतरी आहे झालंय बाबा. आणि ते माहीत असून वायरला हात लावला तर पुण्यतिथी होते. तेव्हा आपण माहीत नाही तर अज्ञानाने काय झालं ते झालं. आज माहीत झालेलं आहे असं तीर्थ करायचं, तसंच केलं पाहिजे, अशी पूजा करायची, तशीच केली पाहिजे. माहित नव्हतं तोपर्यंत अज्ञानेन कृतं पापं विनश्यते, त्याला काय थोडं विशेष नाही. पण जाणीवपूर्वक जर आपण केलं तर वज्रलेपेव भविष्यति. मग मात्र ते वज्रलेपासारखं होत आहे, ते धुतलं जात नाही, नष्ट होत नाही. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर शिवाच्या नावाचं सुद्धा महत्व आहे. तो किती अक्षराचा मंत्र आहे त्याप्रमाणे त्याची फलप्राप्ती तुम्हाला होते असंही सांगितलेलं आहे. देवाच्या भस्माचं सुद्धा महात्म्य आहे. कुठल्या देवाची अर्चना करतो त्या देवाच्या त्या वस्तू, म्हणजे पांडुरंगाची पूजा करतोय तर अबीर कशामुळे निर्माण झाला, कसा झाला, तो कसा वापरावा हे माहिती असलं पाहिजे. अबीराचा उभा नाम शोभून दिसत नाही. कुंकाचा मळवट किंवा उभा नाम असला पाहिजे. मळवट स्त्रियांना आणि उभा नाम पुरुषांना लावतात. पण ज्यांचं त्रिपुंड्र भस्म धारण केलेलं आहे त्यांनी मात्र कुंकुम तिलकच लावला पाहिजे. नाहीतरी तिलक उत्सव असंच आपल्याकडे, नाम उत्सव आपल्याकडे नाही, तिलकोत्सव आहे. टिळा लावला पाहिजे. आणि टिळा लावणे, टिळा हा शब्द प्रयोग आपल्याकडे पहिल्यापासून आहे. टिक्का, पण आपण तो टिकवलाच नाही पक्का, म्हणून आहे आता धोका. हा धोका दूर व्हायचा असेल तर आपल्या परंपरा आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि त्या परंपरेमध्ये भस्मन त्रिपुंड्रं धारये, पण ते कुरंग मुद्रेने लावा म्हटलेलं आहे. हे दिसते की नाही हरणाच्या तोंडासारखं. या 3 बोटांनी भस्म लावायला सांगितलेलं आहे. म्हणजे हे असं घ्यायचं, या 2 बोटांनी इकडून इकडे यायचं आणि मधल्या बोटा अंगठ्या तिकडे जायचं. अगं भैया किती अवघड आहे, जमत नाही. मग मध्यांगुली त्रये नैव, मधल्या 3 बोटांनी लावा असं सांगितलेलं आहे. मस्तकावर, कपाळावर, दोन्ही कानाला गोल गुणगुळ वाटोळं लावायचं नाही. कंठावर, हृदयावर. जे लोक उजव्या हाताने काम करतात त्यांचं डाव्या बाजूला, आणि डाव्या हाताने काम करतात त्यांचं उजव्या बाजूला. कुठे का असं नाही, इथं लावलं दोन्ही बाजूला जाते, काय हरकत नाही. नाभी म्हणजे बेंबीवर, कंठावर. इथे कंठ, आपणाला इथंच कंठ आहे. काही लोकांना इकडे इकडे कंठ असतो, आपणाला एकच आहे, इथंच लावायचं. आणि बरोबर कंकाच्या पाठीमागे लावायचं. आणि नाभी म्हणजे बेंबी, बरोबर बेंबीच्या पाठीमागे जिथे ज्ञानदेवानी मांडे भाजले होते तिथे लावायचं. मनगटावर, मनगट कुठं आहे हो? इथं. चुकलं का? इथं आहे हे मनगट. म्हणजे ज्याचं हाडं जरासं हे झालंय ते इथं, इथं असं दिसतंय बघा, इथं. कोपऱ्यावर, कोपरा कुठं आहे? इथं, या कोपऱ्याच्या वर. काही लोक कोपऱ्यावरच असं लावतात, तसं नाही लावायचं, कोपऱ्याच्या वर. त्यानंतर भुजा, भुजेच्या वर. इकडेही तसंच, मनगटावर, कोपऱ्यावर, भुजे वर. किती झाले हो? कुणी बघितले? 1 2 3 4 5 6 7
11, 12, 13, 14, 15. हा ते मागे आहे ना, मला दिसत नसल्यामुळे विसरलो. 15 ठिकाणी भस्म धारण करायचं. 15 पेक्षा कमी पण करायचं नाही आणि जादा पण करायचं नाही. 15 एके 15. आता गंध लावायचा आहे. हे गंध जिथे तिसऱ्या डोळ्याची सुरुवात होते तिथं लावायचं आहे. त्याच्या वरच्या बाजूला हळद लावायची आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला बरोबर मध्यावर कुंकू लावायचं आहे. आता कुंकू चालय खाली खाली खाली, इतकं खाली की आमच्या नवऱ्याला मानच वर काढता येत नाही. इतकं खाली, कर्जाने वाकला, मित्रांना मुकला. हे का झालेलं आहे असं? तर जे मध्यावर असायला पाहिजे होतं त्याला आपण खाली नेलेलं आहे. काही लोकांनी एकदम वरच नेऊन ठेवलेलं आहे. हे वर आहे, इतकं वर गेलंय, इतकं वर गेलंय की आपणाला बघायला पण संध्याकाळी येत नाहीये. एक तर लेझिम खेळतंय, नाही तर दुसरीकडेच पळतंय. त्याला जर स्थिर ठेवायचं असेल तर ते मध्यावर असलं पाहिजे. हे झाले बाह्य उपचार. आता अंतर उपचार पण केले पाहिजेत. आत पण काहीतरी, आतमध्ये पण परमात्मा आहे. तो भ्रूमध्यावर देखील आत आहे, हृदयस्थानावर देखील आत आहे आणि नाभी स्थानावर देखील आत आहे. समान वायू तेथीचा असं म्हटलं. इथे समान वायू आहे, इथे प्राणवायू आहे आणि इथं भ्रूमध्यावरती खऱ्या अर्थाने तिसरा डोळा आहे. तिथे तुम्हाला ज्ञान जागृती होणार आहे. देवाला अंतरंगामध्ये पाहण्यासाठी तो ही 3 चक्र अत्यंत सावधपणे उघडता आली पाहिजे. ज्यांना हे कळतंय तेच त्रिलिंगाची पूजा व्यवस्थित करू शकतात. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ तिन्ही लोकांची जाणीव, तिन्ही लोकांचं वैभव त्यांना प्राप्त होऊ शकतं. हे सर्व प्राप्त करून घेण्याकरता भस्म आणि भस्म धारण विधी समजून घेतलं पाहिजे. भस्म कशाचं असावं? भस्म भसीत, क्षार, रक्षा आणि विभूती अशी नावं आहेत. आता या ठिकाणी वेदाचा विचार केला तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांच्यासाठी वेगवेगळं भस्म सांगितलेलं आहे. वीरशैव संप्रदायाचा विचार केला तर हे 5 प्रकारचं भस्म 5 वेगवेगळ्या विधीच्या वेळेला करायला सांगितलं, लावायला सांगितलं. तरी पण भस्म लावत असताना सकाळी पाण्याबरोबर, दुपारी चंदनाबरोबर आणि रात्री सुक कोरडं लावलं पाहिजे असं सांगतात. जेव्हा संकर जाती किंवा जाती भ्रष्ट, आता तेच जास्त सुरू झालेलं आहे. लोकांना पोराला दीक्षा द्या म्हटलं तर लोक तयार नसतात, पण सुनेला दीक्षा द्या म्हणून मागे लागतात. का नाही? मग ते परवाच आमच्या पोरानं गडबड केली, कोणाची तरी घेऊन आलेली आहेत, आता तिला तर लिंग बांधल्याशिवाय आम्ही कसं घेणार? जाती कुळ गोत्र न पाहे शंकर, भक्तांचा माहेर स्वामी माझा, याचा अर्थ शंकर असा सांगितलेला नाही. ते त्या जातीमध्ये असलं पाहिजे. त्याला पाहिजे जातीचे, त्याला पाहिजे जातीचे, हे राग बाळाचे गामन होय, हे राग काही केलं तरी जाणार नाहीत. तुम्ही जा म्हटलं तरी समाज व्यवस्था व्यवस्थित राहणार नाही. पूर्वीच्या काळामध्ये
शेतकऱ्याची सून शेतकरीच असली पाहिजे, तर ती काम करेल. कुंभाराची सून कुंभारच पाहिजे, सुताराची सून सुतारच पाहिजे, माळ्याची सून माळीनच पाहिजे. ते जर बदलाबदली झाली तर त्यांचे व्यवहार व्यवस्थित चालणार नाहीत. पण आता आपण एवढे पुढारलेले झालेलो आहोत की जाती निर्मूलन, धर्म बंधन आणि अधर्म मंडन. अधर्माचं मंडन झालेलं आहे, वाईट वागणं चांगलं ठरलेलं आहे. कुणाची पोरगी कुणाचंही पोरगा, जरा समान वयाची तरुण तरुणी एकत्र आले की काय घडेल सांगता येत नाही. क्षणात प्रेम निर्माण होतं आणि क्षणात विध्वंस होताना दिसतो. पण नाही, अनंत जन्मीचे जागाडे जगाटे सुकृत आनंद जन्मेच्या जगाटे सुकृत अति शिव भक्त होया पहा, तुझे शिव भक्त होया पहा, होया पहा. आनंद जन्मेच्या जगाटे सुकृत, आनंद जन्मेच्या जगाटे तोची शिव भक्त होया पहा, तोची शिव भक्त होया पहा. आनंद जन्मेचे जगाटे सुकृत, आनंद जन्मेचे जगाटे सुकृत, आनंद जन्मेचे जगाटे सुकृत. अनंत जन्माचं सुकृत असेल तरच आपल्याला त्या देवाची भक्ती मिळते. बरेच लोक विचार करतात, आमचा ह्या कुळात जन्म झाला, आमचा त्या कुळात जन्म झाला. जन्म होणं हे तुमच्या आत्म्याची इच्छा आहे. तुमच्या आत्म्याला वाटलं मला पूजा करायची आहे, मला जप करायचं आहे, मला ध्यान करायचं आहे, आणि त्याप्रमाणे तो त्या त्या कुलामध्ये जन्माला आला. कुणाला ध्यान करायचं होतं, कुणाला पूजा करायची, कुणाला प्रार्थना करायची. ज्याला जे करायचं त्याची अंतिम इच्छा अंत्यमती सागती. त्यावेळेला भगवंताने तथास्तु म्हटलं आणि त्याप्रमाणे तुम्हाला जन्म प्राप्त झाला. शिवभक्त हे त्यापेक्षा अजून जास्त का आहेत, तर शिवाची पूजा म्हणजे सर्व देवांची पूजा आहे. शिवाची पिंड जी आहे त्या पिंडीमध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे किंवा वारंवार रोज रोज ते सांगायला पाहिजे, तेव्हा पाठ होईल. आपल्या मधला भाग जो आहे त्यामध्ये बाणामध्ये शिवशक्ती हरिहर राहतात. जो जलहरीचा भाग आहे, ब्रह्म मुरारी सुरार्जित लिंगम, ब्रह्म मुरार्जित शोभित लिंगम, तन्वर भावे सदा शिवलिंगम. जन्म दुःखा
जलहरीच्या बाजूला असतात. पश्चिमेच्या बाजूला आदिमाया आदिशक्ती लक्ष्मी सरस्वती पार्वती पंचमाता पंचलोकमाता जलस्थल घृत मातृका 64 कात्यायनी हे सगळे पिंडीच्या पश्चिम दिशेला आहेत. आणि दक्षिण दिशेला मार्तंड भैरव ज्योतिबा खंडोबा नाईकबा सिदोबा हे सगळे आहेत. पूर्वेच्या बाजूला वीर नंदी भृंगी वृषभ स्कंद गरुड हनुमंत हे राहतात. अत्यंत सुंदर अशा प्रकारचं सर्व देवांचं एकत्रीकरण म्हणजे लिंग आहे. त्याचं प्रतीक म्हणून त्याला लिंग असं म्हटलेलं आहे. स्त्रीलिंग पुल्लिंग नपुसकलिंग असे वेगवेगळे नावं आपण घेतो. त्यातलं लिंग हे सगळ्यात महत्वाचं लिंग नाव लक्षात घेतलं पाहिजे. लिंग कळणारच नाही असं आहे. आपल्या जवळच आहे किंबहुना आपणच आहे पण मात्र ज्ञात होत नाही असं हे लिंग आहे. आणि या लिंगाचं प्रतीक म्हणून सर्वत्र पूजा होते. लिंग स्फटिकलिंग तांदळा चतुर अष्टदल षोडशदल कमलदल किंवा गोल अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण लिंग पाहतो. या सगळ्या लिंगाची पूजा ही आपल्यासाठी श्रेष्ठ पवित्र पूजा सांगितलेली आहे. आणि अशा प्रकारच्या या श्रेष्ठ पवित्र लिंगाचा जेव्हा आम्ही विचार करतो त्यावेळेला त्या लिंगाला अत्यंत प्रिय आहे ते भस्म. भस्म अत्यंत महत्वाचं आहे. आणि भस्माची व्याप्ती सांगत असताना भस्माचा विचार सांगत असताना नंदा भृंगा सुरभी सुशिला सुमना या 5 प्रकारच्या म्हणजे पूर्ण काळी पूर्ण पांढरी तांबडी चित्रांची करडी किंवा बोरी अशा वेगवेगळ्या रंगाच्या गायी त्या गायींचं अधांतरी शेद पकडून ते जाळून त्यापासून निर्माण केलेलं भस्म हे भस्म भसित क्षार रक्षा विभूती या नावाने प्रसिद्ध आहे. आणि ते आता इथे सांगत असताना भेगत गेलेला आहे की भस्म लावत असताना वैदिक ब्राह्मणांनी भस्म लावावं, दीक्षा झालेल्या व्यक्तीने भस्म लावावं, इतरांना ते लावता येणार नाही, शूद्रांना लावता येणार नाही, संकर जातीच्या लोकांना लावता येणार नाही, जाती भ्रष्ट झालेल्या आहेत त्यांना लावता येणार नाही अशा प्रकारची माहिती सांगितली आहे. तरी सुद्धा अधम पापी मूर्ख आणि पतित अशा कोणत्याही मनुष्याने जरी त्रिपुंड धारण केलं तरी सुद्धा देव त्याला पवित्र बनवतात. नमस्कार
अतिशूद्र, चांडाळ अशा वेगवेगळ्या लोकांच्या भस्म धारणेबद्दल बोललेलं आहे. आणि या सर्वांमध्ये त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. हे व्यापार करणाऱ्या सर्वांनी, आता तुम्ही तर सगळेच व्यापारी आहात. गहू विकता, अजून काय काय इकडे जोंधळा बिंगळा साडी नसतेच नाही का, कापूस विकता की नाही, आणि काय काय विकता म्हणजे इकडचं काय आम्हाला माहित नाही म्हणून. हरभरा विकता, अजून काय हळद विकता, गहू तर विकतात नाही का. हे सगळं व्यापार करणारी तुम्ही जी मंडळी आहात, या सर्वांच्या साठी त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. या मंत्राने भस्म धारण करावं असं सांगितलं. तर जे शूद्र लोक आहेत, म्हणजे आता तसं काही राहिलं नाही, पण पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की भंगी वगैरे लोक असायचे, ते इतर कर्म करायचे. आता आपल्या घरचा संडास आपणच साफ करतो, आपल्या घरचे काय जे घाण असेल ते आपणच बघतो, वेगवेगळ्या प्रकारचे आयुध जे असेल ते पण धुण्याचं करण्याचं काम देखील आपणच करत असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो. त्याचप्रमाणे जे शूद्र कर्म आहेत, असं करणारे जे लोक आहेत, त्या लोकांनी नमः शिवाय या मंत्राने लावावं. गृहस्थी लोकांनी पंचब्रह्म मंत्राने लावा. पंचब्रह्म मंत्र म्हणजे काय? सद्यो जातं प्रपद्यामि सद्यो जाताय वै नमो नमः भवे भवे नाति भवे भवस्ममं भवद्भवाय नमः. ओम वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः कालाय नमः कलविकरणाय नमो बलाय नमो बलविकरणाय नमो बलप्रमतनाय नमः सर्वभूतदमनाय नमो मनोन्मनाय नमः. या मंत्राने करावं. ब्रह्मचार्यांनी त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. या मंत्राने जप करावं, भस्म लावावं. वानप्रस्थ जे लोक आहेत त्यांनी ओम घोरेभ्यो घोरे